एक काळ होता, आई वडील म्हणायचे आपल्या जातीमध्येच लग्न हवं, आपल्या सारख्याच घरात हवं. आज चित्र बदलतंय. आता तेच आई वडील हताश होऊन म्हणताना दिसतात, कुठलीही चालेल, फक्त मुलाचा संसार थाटला पाहिजे. समाज बदलतोय पण अपेक्षा अजूनही जुन्याच आहेत. आज मुलं शिकलेली आहेत, नोकरीसाठी शहरात किंवा परदेशात आहेत, स्वतःचे विचार आहेत, पण लग्नाच्या बाबतीत अजूनही काही घर जुन्या चौकटीत अडकलेले आहेत. वय वाढतं, स्थळ येतात जातात, तरी जुळत नाही. कधी अपेक्षा जास्त असतात, कधी कधी हळूहळू आई वडिलांची चिंता वाढत जाते. हताशतेतून आलेला स्वीकार, सुरुवातीला नकार देणारे तेच पालक आज स्वतः म्हणतात, लव्ह मॅरेज कर, आम्हाला काहीही हरकत नाही. हा बदल विचारांचा आहे का, की परिस्थितीने केलेली तडजोड? बहुतेक वेळा तडजोड. लग्न म्हणजे फक्त वय पूर्ण होणं नाही. आपल्याकडे अजूनही एक समज आहे, वय झालं म्हणजे लग्न करायलाच हवं. पण कोणी विचारत नाही, तो तयार आहे का? त्याला खरंच कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे का, की फक्त समाजासाठी लग्न करतोय? पालकांची भीती खरी आहे. आई वडिलांची घाई चुकीची वाटू शकते, पण त्यामागे एक भीती असते, आपण नसताना याचं काय? हा एकटाच राहिला तर? त्यांना मुलाचं एकटं पण सहन होत नाही, म्हणून ते कधी कधी त्याच्या आयुष्याचा निर्णय घाईत घेतात. लव्ह मॅरेज पर्याय की उपाय? लव्ह मॅरेज हा उपाय नाही, तो एक वेगळा मार्ग आहे. जबरदस्तीने केलेलं अरेंज मॅरेज चुकीचं, आणि दबावाखाली केलेलं लव्ह मॅरेज तितकंच चुकीचं. नातं टिकतं ते समजुतीवर, संवादावर आणि तयारीवर. समस्या नेमकी कुठे आहे? समस्या जातीत नाही, समस्या विचारांमध्ये आहे. आजही अनेक ठिकाणी अवास्तव अपेक्षा, पैशाचा हिशोब, स्टेटसची तुलना आणि लोक काय म्हणतील या गोष्टीमुळे नाती जुळत नाहीत. मुलांचंही एक सत्य आहे, सगळे मुलं लग्न टाळत नाहीत. काही जण जबाबदारीला घाबरतात, करिअरमध्ये अडकलेले असतात किंवा योग्य व्यक्ती सापडत नाही, आणि काही जण खरंच एकटे राहण्यात समाधानी असतात. लग्न हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोजेक्ट नाही, तो आयुष्याचा निर्णय आहे. आई वडिलांची इच्छा महत्वाची आहे, पण मुलांचं आयुष्य त्याहूनही महत्वाचं आहे. फक्त संसार थाटण्यासाठी लग्न केलं तर घर तयार होते, पण नातं नाही.